भूमिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वराज आंदोलन न्यूज चॅनलच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त एक तास सन्मान संमेलन उत्साहात झाले। याप्रसंगी पत्रकारांचा पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला। याप्रसंगी रवींद्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी म्हणून गोखले एज्युकेशनच्या प्राचार्य ज्योती ठाकूर, भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र नेरकर, तुरुंग अधिकारी वैभव आत्राम, उद्योजक संजय यादव, दादासाहेब इलकल उपस्थित होते। याप्रसंगी ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले। बाजीराव साहेबांनी सुरू केला आहे, दरवर्षी ते पुरस्कार देतात आणि आपण बघितलं असेल की पुरस्कार देताना त्यांचा जो सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो अत्यंत स्ट्रिक्ट आहे। म्हणजे की तुम्ही खरोखर काम केलंय त्या क्षेत्रामध्ये तरच तुम्हाला तो पुरस्कार मिळेल। उगाच कोणी आला आणि पुरस्कार दिला असं ते कधी करत नाही। नाही तर त्यांनी ठरवलं असतं तर 1000 पुरस्कार वाटले असते, प्रत्येकाला 5,000 रुपये घेऊन इथल्या सगळ्या खुर्च्या भरल्या असत्या। परंतु एक एक माणूस हा मला 100 माणसांसारखा आहे ज्याला पुरस्कार मिळाला आहे। तो मी बघितलं की त्यांचा क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट आहे। त्याच्यामध्ये ज्याला पुरस्कार मिळाला आहे तर प्रत्येकाला माझं सांगणं आहे की तुम्ही हा पुरस्कार खूप मानाचा आहे, हा तुमच्या घरात ठेवा। सर्व पेपरला ती बातमी तुमच्या वतीने द्या की एकता सन्मान पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि ही तुमच्या आयुष्यातली एक नवीन वाटचाल आहे, नवीन तुम्हाला सोशल स्टेटस या पुरस्काराने प्राप्त होणार आहे। अनेक पुरस्कारांनी मला त्यांनी नावं सांगितले। काही विशेष म्हणजे मला इथे बघितलं एक प्रसिद्ध उद्योजक आपले पिंपळे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांनी अक्षरशः रस्त्यावर गाडी लावून सुरुवात केली मेन रोडवर आणि ज्या ज्या शोरूम समोर त्यांनी गाडी लावली आज ते सगळे शोरूम त्यांच्या मालकीचे आहेत। म्हणजे त्यांचे अमिताभ बच्चन आहेत मेन रोडवर पुरस्कार देतो बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ। तर हा त्यांच्या जयंतीनिमित्त नाही, पुण्यतिथीनिमित्त नाही, परंतु त्यांनी आजच्या तारखेला म्हणजे 6 जानेवारीला दर्पण हे सुरू केलं होतं। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड।